हॉस्पिटलला जे आहे ते संपूर्ण आता तिची जी डॉक्टर काकडे यांनी काळजी घेतलेली आहे, प्रशासनाने काळजी घेतली आहे आणि सर्व चांगले होतील अशी या ठिकाणी व्यवस्था आहे। ससून हॉस्पिटलला एक जे आहे त्यांनाही तिथे पाठवलेलं आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। वारीमध्ये अशी घटना होणे हे काही चांगलं नाही आहे। घटनेची चौकशी करू, पण आता आम्ही सांगितलेलं आहे की जे काही या ठिकाणी ऍडमिट आहे त्यांना संपूर्ण त्यांची व्यवस्था शासन करेल। मृत झाले आहेत त्यांच्याशी शासन पाठीशी राहील, त्यांनाही आधार शासन देईल। मला असं वाटतं की हे दुर्दैवी घटना आहे, अशी घटना पुन्हा वारीमध्ये होणार नाही याची काळजी शासन घेईल आणि प्रशासनाने योग्य दखल घेतलेली आहे, पण घटना दुर्दैवी आहे। सर, जखमींची तुम्ही भेट घेतली, विचारपूस केलेली आहे, काय त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, जखमींचा नेमका आकडा किती आहे? इथे तर जे चारही पेशंट आहेत ते एकदम चांगले आहेत, म्हणजे ते रिकव्हरेबल आहे। त्यांची प्रकृती उत्तम आहे। एक आमची बहीण होती, तिला तर बीपी एकदम डाऊन झाला होता, पण तिला डॉक्टरनी सांभाळलेलं आहे। इथली आता सर्व पेशंट हे अंडर कंट्रोल आहे, म्हणजे सुरक्षित आहे। ससूनला जे गेले आहेत ते त्याचं चेक करावं लागेल तिथे काय परिस्थिती आहे। पालखी सोहळा 2 जिल्ह्यातून अजून पार होणार आहे, त्यांना काही सूचना वगैरे दिल्यात? प्रशासनाला पूर्ण सूचना आधी होत्या, कशी वारीमध्ये मॉनिटर करायचं। आमच्या प्रशासनाच्या जेवढ्या विंग्स आहे, पोलीस, महसूल आणि सारेच डिपार्टमेंट आहे, ते सर्व या व्यवस्थेमध्ये असतात। पण अशी घटना जी न कळत त्या ठिकाणी होऊन गेलेली आहे आणि त्यामुळं या घटनेचं आम्ही गांभीर्य घेतलं आहे। पुढे अशा कुठे घटना घडू नये याची काळजी शासनाने घेतली आहे। चालकाने काहीतरी औषध घेतलं होतं, त्याच्यामुळे तो गुंगीसारखं त्याला जाणवलं। पोलिसांकडून माहिती घेतली, 65 वर्ष वय आहे चालकाचं, आणि त्यांनी काहीतरी सर्दी खोकल्याच्या गोळ्या घेतल्या, त्यांनी सुस्ती आली, सुस्तीमध्ये त्यांनी या ठिकाणी असा आउट दिशेने जाऊन, ज्या दिशेने ट्रक जाता येत नाही किंवा दिंडीला लावू नये त्या दिशेने जाऊन ही घटना घडलेली आहे, असं या ठिकाणी पोलिसांचा प्राथमिक रिपोर्ट आहे। चौकशी होईल, पण आज महत्वाचं काय, हे जे मृत झालेले आहेत त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। जखमींना पूर्ण व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे, ते आम्ही करतोय। तिसरी महत्वाची बाब आहे की पूर्ण यानंतर ही अशी घटना होण्याची काळजी घेतली पाहिजे, ती काळजी आम्ही घेतोय। मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना काय नाही, शासनाचे जे नियम आहे, जे काही 4 लाख रुपये सरकारचे प्रत्येक मृताला मिळतात, त्याच्यापेक्षा मी काय जास्त मदत करताल ती करू, पण निश्चितपणे आज शासनाची पूर्ण त्याच्या मृत परिवाराच्या पाठीशी सरकार राहील। एखाद्या वेळी त्या परिवाराच्या सर्व घटक कोणत्या परिवारात असतील त्यांना आम्ही बोलवून घेऊ, किंवा त्यांच्याकडे इथले पालकमंत्री जातील किंवा इथले आमदार जातील, तिथले आमचे तहसीलदार, जिल्हाधिकारी जातील, तिथे व्यवस्था करतील। सांगलीचे जिल्हाधिकारी, प्रांत आणि तिथले जे काही आमचं टीम आहे ती जाईल, आमचे तिथले आमदार, खासदार जातील किंवा मंत्री जातील, लोकप्रतिनिधी जातील, सोबत प्रशासनही जाईल आणि प्रशासन योग्य ती मदत करेल। माझं मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री महोदयांनी तसे आदेश दिलेले आहेत, पण दुर्दैव आहे अशी घटना घडली। कोणत्या भागातील वारकरी आहेत? सांगलीमधले आहे, काही नांदेडमधले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत, त्यामुळं त्याची काळजी सरकार घेत आहे। मी देखील पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, काय नेमकं साकडं घातलं? नाही, मी आज जेजुरीमध्ये माऊलीच्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे। या ठिकाणी दर्शन घेऊन वारकरी येत आहे, त्या वारकऱ्यांना सुखी ठेव, त्यांना वारकरी ज्या आशेने अपेक्षेने आले आहे, वारकऱ्यांची आशा अपेक्षा पूर्ण करणे हीच पहिली आपली या ठिकाणी मागणी कुठून राहायला आहे।